श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून त्यांची कृपा दृष्टी मिळवणे हे सर्वात कठीण काम आहे। कारण एकदा जर ते प्रसन्न झाले की आपल्याला व आपल्या घरातील लोकांना कोणत्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही। मग ते पैसे असो किंवा सुख समृद्धी असो, आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही। आपण जे काम हाती घेतलं आहे त्यात आपल्याला यश मिळते। पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही पूजा व्रत वैकल्य करावे लागतात, चांगले कर्म करावे लागतात। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पवित्र दिवस मानला जातो तो म्हणजे माघ पौर्णिमेचा दिवस। तर बघा, आज आहे माघ पौर्णिमा। आज आपल्याला जेवढे जमतील तेवढे आपल्याला उपाय तसेच सेवा करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा करायची आहे। आपल्या कुलदेवीची काय सेवा करायची आहे तर बघा, आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करायचं आहे। तुम्ही आजपासून 2-2 अध्याय सुद्धा वाचू शकतात किंवा मग पूर्ण एक दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा तुम्ही आज करू शकता। त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळावरती सत्यनारायण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला श्रीयंत्र असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। त्याचबरोबर जे जमेल ते सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायची आहे। आणि त्यातल्या त्यात एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तेच म्हणजे आपल्याला संध्याकाळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे। त्यामध्ये काही वस्तू सुद्धा टाकायची आहे। तर याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। ही पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते। या दिवशी आपण एक दिवा इथे लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक गोष्ट आपल्याला टाकायची आहे, जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा, तुम्ही जे काही मागाल ते सर्व काही तुम्हाला मिळेल आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। हा दिवा आपल्याला कसला लावायचा आहे, कुठे लावायचा आहे तर बघा, आपण जो दिवा लावतो रोज कापसाच्या वातीचा किंवा धागा वातीचा, त्यात तुम्हाला तूप घालायचं आहे। म्हणजेच तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे। संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर आता दिव्यामध्ये तुम्हाला तेल न वापरता तूपच वापरायचं आहे। तेही तुम्हाला गाईचे शुद्ध तूपच वापरायचे आहे। कारण आपण जेव्हाही लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करतो तर तेव्हा आपल्याला तुपाचा दिवाच लावायचा असतो। तर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे। म्हणजे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। जेव्हा आपण देवघरात पूजा करतो त्यावेळेस हा उपाय करायचा आहे। देवांसमोर बसून आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात ठेवायचा आहे, एखाद्या कोपऱ्यात जिथे त्याला कसलाही धक्का लागणार नाही अशा मोकळ्या जागेत हा दिवा लावायचा आहे। किंवा मग तुम्ही देवांसमोर लावलात तरी सुद्धा चालेल। आता या दिव्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट टाकायची आहे, जी म्हणजे भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे, ती म्हणजे तीळ। तुम्हाला एक चिमूटभर तीळ यामध्ये घालायचे आहे, दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे। आणि हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला हात जोडून त्यामध्ये तीळ टाकल्यानंतर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता, वाईट शक्ती, दारिद्र्यता, सर्व काही संकटे दूर होतील आणि तुम्हाला सर्व काही तुमच्या इच्छा पूर्ण होतील। म्हणून ह्या दिवशी तुम्हाला एकदम हा छोटासा उपाय नक्कीच करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला नक्कीच हा दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, तसेच लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, कुबेर मंत्र 16 वेळा आणि त्याचबरोबर श्री सूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र याचे पठण सुद्धा करायचे आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे। तसेच हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे। तुपाचा एक दिवा लावून त्यामध्ये चिमूटभर तीळ टाकायचे आहे आणि ही सर्व सेवा तुम्हाला करायची आहे। बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपण ही काही सेवा आणि तसेच उपाय जर केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असते, कारण हा दिवस खूप शुभ असतो। तर यासाठीच आपल्याला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सेवा उपासना करायची आहे, जेणेकरून आपल्याला भगवान विष्णू सोबत माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहील। त्याचबरोबर जिथे भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी वास करते। तर त्यासाठीच आपल्याला हा उपाय आवर्जून या दिवशी करायचा आहे। माघ पौर्णिमा अतिशय महत्त्वाची शुभ तिथी असते। या दिवशी आपण जे काही उपाय आणि सेवा करतो तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच मिळत असतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।